आजच्या कथेचे नाव आहे शिव आणि रावण। रावण हा लंकेचा राजा आणि महान शिवभक्त होता। त्याने अनेक वर्षे कठोर तपस्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले। शिवाने त्याला वर मागायला सांगितलं। रावण म्हणाला, मला तुम्हाला लंकेला घेऊन जायचं आहे, तुम्ही माझ्या सोबत राहा। शिव मंद हसले आणि म्हणाले, ठीक आहे, पण मी शिवलिंग रूपात तुझ्या सोबत जाईल, पण एक अट आहे, माझं शिवलिंग जिथे ठेवशील तेथे मी कायमचा स्थिर होईल। रावण शिवलिंग घेऊन लंकेकडे निघाला। वाटेत गोकर्ण परिसरात त्याला लघवी लागली। तेव्हा त्याने गोपाळ रूपातील श्री गणेशाला विनंती केली, हे शिवलिंग काही वेळ धरशील का? गणेशाने युक्तीने ते घेतलं आणि ते तिथेच ठेवून दिलं। जेव्हा रावण परत आला तेव्हा शिवलिंग जमिनीवर ठेवलेलं पाहून त्याने खूप प्रयत्न केला त्याला उचलण्याचा, पण शिवलिंग हललंच नाही। रावण रागाने थरारला, पण काही उपयोग नाही झाला। शेवटी त्याला कळालं की अहंकाराने भगवान शिवाला जिंकता येत नाही। ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून आजही प्रसिद्ध आहे। या कथेतून आपल्याला काय शिकता येतं? अहंकार कितीही शक्तिशाली असला तरी भक्तीमध्ये नम्रता असावी। शिवाला भक्त आवडतात, पण गर्विष्ठ भक्त आवडत नाही। भगवान शिव हे सामर्थ्याचे आणि शरणागतीचे प्रतीक आहेत। तुम्हाला आजची कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।